राजस्थानच्या जैसलमेरमध्ये परिस्थिती आता पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या जैसलमेरच्या हनुमान चौकातून पुढे जातोय आणि या ठिकाणची आपण सगळी दृश्य पाहतोय की परिस्थिती आता पूर्वपदावर यायला सुरुवात होते। सगळी जी दुकानं आहेत, हॉटेल्स आहेत, रेस्टॉरंट्स आहेत ते खुले झालेले आहेत। लोकांनी घराबाहेर पडायला सुरुवात केलेली आहे आणि व्यवसाय सुद्धा करायला सुरुवात केली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या जैसलमेरमध्ये आहे। जनजीवन पूर्वपदावर येत आहे। तर आपण पाहतोय की काल रात्री भारतीय सैन्याकडून ड्रोनच्या माध्यमातून विजिलन्स सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि जैसलमेरशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किलोमीटर आधीपर्यंत संपूर्ण क्षेत्रात बाहेरील व्यक्तींना आता प्रवेश बंदी देण्यात आलेली आहे। जनजीवन कशा पद्धतीनं सामान्य होत आहे ते सुद्धा आपण एकीकडे पाहतोय, तर दुसरीकडे सुरक्षेच्या दृष्टीनं आर्मी आणि इथलं प्रशासन कशा पद्धतीनं काम करत आहे त्यावर देखील आपली नजर आहे। आणि हल्ल्याच्या वेळी कुठल्याही पद्धतीचा धोका होऊ नये यासाठी आता SDRFची टीम जी आहे ती जैसलमेरमधील सरकारी शाळेमध्ये सुद्धा गेलेली आहे। त्या ठिकाणी सुद्धा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहेत की कशा पद्धतीनं त्यांनी सेल्फ डिफेन्स करायला हवं, आग लागली तर काय करावं, हल्ला झाल्यास काय करावं आणि स्वतःला तसेच आपल्या सोबतच्या लोकांना कसं सुरक्षित ठेवावं याचं देखील प्रशिक्षण त्यांना दिलं जातं आहे। बघा ही सगळी दृश्य पहा, जनजीवन सामान्य झालं आहे। बरेच रेस्टॉरंट आहेत जे उघडे झालेले आहेत आणि त्यासोबतच महिलांनी मुलांनी आता घराबाहेर पडायला सुरुवात केलेली आहे। एक महत्त्वाची बातमी अशी पण येते की पाकिस्तानने आपल्या मोबाईल टॉवरची रेंज वाढवली आहे, जी सध्या जैसलमेरमध्ये चिंतेचा विषय बनलेली आहे आणि यामुळे पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जैसलमेरच्या गावांमध्ये पाकिस्तानचं नेटवर्क मिळतं आहे आणि ही अतिशय गंभीर बाब मानली जाते। आणि जर कोणी जैसलमेरमध्ये बसून पाकिस्तानचं सिम वापरलं तर हे सुरक्षेसाठी मोठं संकटसुद्धा मानलं जातं। याच पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी जैसलमेरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात पाकिस्तानी सिमच्या वापरावर संपूर्णपणे बंदी आणलेली आहे आणि जे मोबाईल दुकानं आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांचा वॉच असणार आहे। तिथून काही हालचाली होत आहेत का याकडे सुद्धा त्यांचं लक्ष लागून असणार आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की जनजीवन तर सुरळीत होतं जैसलमेरमध्ये, पूर्वपदावर आयुष्य येताना पाहायला मिळतंय, पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि जैसलमेर वासियांना त्यांनी सतर्क राहण्याचा संदेशही दिला आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, जैसलमेर।